नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सध्या मी माझ्या गावी आहे। आज 15 ऑगस्ट आहे आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे आणि त्या जन्माष्टमीसाठीच मी गावाला आलो आहे। आणि आता संध्याकाळी आमच्या इकडे जन्माष्टमीनिमित्त आरती असेल आणि जन्माष्टमीचा मांड आमच्या घरी असतो, त्यासाठी मी आलो आहे। आणि आता संध्याकाळचे 4 वाजलेत आणि सकाळभर आम्ही सगळे बिझी होतो, थोडं घरची पूजा वगैरे साफसफाई चालू होती आणि आता फ्री झालो आहे, थोडा आराम केला आणि आता निघालो आहे आम्ही। 4 वाजलेत संध्याकाळचे। आता निघतो आहे आम्ही कोर्लेसाठी। आमच्या इकडे कोर्ले करून एक गाव आहे, त्या गावामध्ये ब्रह्मदेवाचं एक मंदिर आहे, जे महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर आहे आणि स्वयंभू मंदिर आहे ब्रह्मदेवाचं। ब्रह्मदेवाची मंदिरं तशी खूप कमी आहेत आणि आम्ही आता ते ब्रह्मदेवाच्या मंदिरासाठी निघतो आहे दर्शनासाठी। तर श्रावणामध्ये आज श्रावण चालू आहे, तर श्रावणामध्ये खूप गर्दी असते तिकडे, म्हणजे खूप जण येतात श्रावणामध्येच, जास्त करून गर्दी असते त्याच ठिकाणी। तर सोमवारी तर आम्ही इथे नाहीत, आता रविवारी परत आम्ही जाऊ मुंबईला। तर आज आलो आहे, तर आजच आम्ही दर्शन घेऊन येतो। उद्या परत दहीहंडी आहे आणि अजून काही कामं करायची आहेत आणि अजून एका ठिकाणी फिरायचं आहे, बघूया काय प्लॅन होते। तर आता आम्ही निघतो आहे, एकच गाडी आहे आमच्याकडे आता सध्या तरी, आणि आम्ही 3 जण आहेत, मी, अभि आणि हर्षू गाडी आणायला गेला आहे। तर इकडनं निघतो आहे, त्याच्यानंतर आपल्या संध्याकाळची आपली जन्माष्टमीची आरती आपल्या घरी होईल आणि आता मी मंदिर बघून येतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। बघा हर्षीलो वय 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 येल्लो येल्लो सगळं जादूगार तयार झाले। येल्लो मी तर पूर्ण जादूगारच वाटते। हे बघा, हे जादू येईल वा, धूप मागता धूप। चला लवकर, 5 वाजलं 5। ला 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 ला। पोचलो 15 मिनिटाच्या आतमध्ये आम्ही इथे पोचलो गाडी घेऊन। एकच गाडी घेऊन आलो, ट्रिपल सीट। आणि ह्या आपला मंदिर आहे बघा, या ब्रह्मदेवाचं एकमेव मंदिर आहे कोर्ले गावातला। कोर्ले गावातलाच नाही तर महाराष्ट्रातला या एकमेव ब्रह्मदेवाचं मंदिर आहे आणि इथे स्वयंभू आहे। त्याची कहाणी पण मी आपल्या अजून ह्याचा आधीचा व्हिडिओ मी बनवलेलो आहे, त्याला झाली आता 5-6 वर्ष झाली असती तेव्हा या व्हिडिओ बनवलेलो आहे। तर त्याच्यामध्ये सगळी माहिती मी सांगितलेली आहे। आज फक्त आम्ही दर्शनासाठी गेला, तर ह्या दर्शन घेऊया।
मंडळी ब्रह्मदेवाच्या दर्शनासाठी येईल आणि सध्या मंदिरात कोण नाही, मंदिर बंदच आहे. तर दर्शन घेता मध्ये गाभारो ब्रह्मदेवाचं आणि स्वयंभू अशी ब्रह्मदेवाची ती कुंडी आहे. आणि असं सांगण्यात येतं, मी मागच्या आपल्या म्हणजे ह्या ब्रह्मदेवाचे जे व्हिडिओ बनवलं होतं 2-3 वर्षापूर्वी, त्याच्यात पण सांगितलं आहे की तेव्हा मी ते सगळे पूर्ण माहिती दिलं आहे की डिटेलमध्ये तुम्ही तो व्लॉग बघू शकता, मी तुमचा लिंक देईन. तर त्याच्यामध्ये असं सांगण्यात दिलं की ही जी ती जागा जी आपली ब्रह्मदेवाची, तर तिथे जेव्हा एक राखणो जेव्हा हे आपली गाय चरवू गेलो तेव्हा त्या गायन थंय आपली दुधाची धार सोडला आणि थंय ते राखण्याक दिसताना झाले. तर अशी ही जागा आणि असं हे स्वयंभू देवस्थान आहे. थंय ही सगळी माहिती दिलेली आहे बघा. आणि असे सगळे फळं या ठिकाणी लावलेले आहेत. एक सुंदर असं मंदिर आहे आणि या निसर्गाचं प्रत्येक असं मंदिर आहे. बाहेर पाऊस पडता आणि पाऊस येता आणि इकडनं डोंगरातनं इकडनं साईडनं जाता. तर मंडळी परत घरा गेला वाडीचा. आता घरात चालला मांड भरताव आणि नंतर आरती विरती होईत आपली आता त्या दिवसाची. आता पटला 6:30 झाला असते. दुर्वा येताना काढला, दुर्वा येताना काढून घेऊन येला. तयारी फुल झालेली आहे. आता फक्त देव बुजवतो. लाडू बिडू आमचा ड्रायव्हर पैसा मागवलेला विरारवरनं. ड्रायव्हर ते गाडी आमची इकडे पार्किंग केलेली आतमध्ये. गाडीसाठी वेगळा घर आहे, पार्किंगसाठी फक्त पार्किंग गाडीसाठी. हां, एकच गाडी लागते आतमध्ये खड्या. पुरा घर या पार्किंगसाठी ठेवलेला राखून. ते साहेब यांचा जातो. चला मग जाऊया, पूजा करूया. ते नारळ आपलं घेऊन इकडे, ते आपला नारळ दिलंय तिकडे. मंडळी ब्रह्मदेवाचं दर्शन घेऊन आलो आहे आणि आत्ता रात्र झाली आहे. देवाची पूजा वगैरे सगळी झाली आहे तुम्ही बघताय. आणि आता आरती होणार आहे देवाची. त्याच्यानंतर मग आजचा उपवास वगैरे सोडणार आहे. तर आता आरती चालू होईल थोड्या वेळातच. अशी पूजा मांडली जन्माष्टमीची. नाली येईल बघा, नाली आहे.
Thank you.
हनुमंत उभे रात्री सुवर्णाची कमळे वनवावे गळा राई रखमाबाई राणी आसकडा ओवाळी तो राजा विश्वासावळा भारत्या पिरवंटा येते चंद्रभागेमध्ये पताका वैष्णवनाचं देव पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वाजती देव कार्तिकी भक्त जने देव साधू जने चंद्रभागेमध्ये साजरी करते माझे या मूर्ती विश्वासी नामदेव भगवासी नामदेव भावी वाटे माता पिता तुम्हें तुम्हें बंधु सखा तुम्हें विद्या तुम्हें सर्व महाराज की जय. सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देव माझा उपेशू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणेची आता जय जय ठिकाणी मजाय माझे त्या ठिकाणी रूप तुझे मी देवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय तुझी मोर्या मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा वा तुझा पप्पा कृष्ण महाराज की जय. मोठं माणूस ना पाय कसं लागतं रे तिकडे नको बरोबर बाबा गोपाळकृष्ण महाराजात प्रत्येक वर्षाप्रमाणे तुझी साराबाजीप्रमाणे आज ही सेवा चाकरी साधक पूजा केलेली आहे ही मान्य करून घे आणि जी काही नोकरी धंद्यात प्रवासात सर्वांना यश दे जे काही संकट आहे तिथे दूर करून तुझ्या पायाखाली ठेव आणि सगळ्यांना आनंदी आनंद सुखी ठेव वर्ष सुखाचा जाऊन पुढच्या वर्षापर्यंत आनंदी रखवारी गोपाळ कृष्ण महाराज की जय.